सिंहाच्या रथातून पुण्यातल्या दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक। बाप्पासाठी यंदा जटोली शिवमंदिराचा देखावा। आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपात पहाटेपासून भाविकांची गर्दी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा, त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात। चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना आणि आरती संपन्न। यंदाचं चिंतामणीचं हे 105वं वर्ष। यंदा या मंडळानं जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकारला। पुण्यामधील श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक। मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा, पदकाचं वादन। अभिनेता सिद्धार्थ जाधवही ढोल ताशा पथकात सहभागी। पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणूक। मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश। पुण्यामधील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक संपन्न। पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान। वाद्यांच्या तालात गणपतीचं आगमन। मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक, तर मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळांचं सादरीकरण। पुण्यामधील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात। यंदा या मंडळानं साकारला ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा। मुंबईतील गणेश गल्ली गणपती मंडळानं साकारली उज्जैन मंदिराची प्रतिकृती। सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचा उत्साह। घरोघरी गणरायाचं आगमन। चाकरमानी गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात दाखल। सिंधुदुर्गामध्ये 71,805 घरगुती तर 31 सार्वजनिक गणपतींची प्राणप्रतिष्ठा। रत्नागिरी जिल्ह्यामधील कर्ले, आंबेशेत गावांमध्ये शेकडो गणपतींची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक। दरवर्षी अशा प्रकारे मिरवणूक काढली जाते। विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने बाप्पांचं आगमन। मंदिरातील विठ्ठल सभा मंडपात बाप्पा बसवण्यात आला असून बाप्पाच्या प्रतिष्ठापनेवेळी मंदिर समिती कर्मचारी आणि शेकडो विठ्ठल भक्त उपस्थित। वडाळ्यातल्या जीएसबी गणपतीची विधिवत पूजा संपन्न। मुंबईमध्ये सोन्या चांदीने मढलेल्या गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख। वडाळा येथील जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा। यंदा जीएसबी बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 356 किलोपेक्षा अधिक चांदीनं सजवण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पांची प्रतिष्ठापना। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना। संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित। अजित पवारांचा गणेश चतुर्थीच्या निमित्तानं विशेष संदेश। लोकांच्या आरोग्य आणि समृद्धीसाठी दिल्या शुभेच्छा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचं आगमन। राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पांची आरती। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी गणेशाचं दर्शन। पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही उद्धव ठाकरेंसोबत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड गणपतीच्या दर्शनाला। ठाण्याच्या निवासस्थानीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात गणपतीची स्थापना।
छत्रपती घराण्यातील बाप्पा विराजमान, शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते बाप्पांची पूजा। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना। गोरगरीब जनता, कष्टकरी शेतकरी वर्गाला सर्वांना सुखी ठेव, दादा भुसेंची गणपती बाप्पाकडे प्रार्थना। गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री पद, हा प्रवास अतिशय समाधानकारक। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। मोहोळ यांच्या पुण्यामधील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी यंदा पहिल्यांदा दिल्लीतील घरी केली गणपती प्रतिष्ठापना। शेतकरी अन्नदाता आहे, तो सुखी झालाच पाहिजे, रक्षा खडसेंची गणपती बाप्पाकडे मागणी। जालन्यामध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन। पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री होऊ दे, खोतकरांचं गणरायाला साकडं। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या घरी गणरायाचं आगमन। कदम कुटुंबियांकडून गणरायाचं जोरदार स्वागत। खासदार अनिल बोंडेंच्या घरी देखील गणेशोत्सवाचा उत्साह। बोंडे कुटुंबियांकडून बाप्पाचं जल्लोषात स्वागत। आमदार दत्तात्रय भरणेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान। भरणेंनी केली सपत्नीक आरती। मनसे नेते आणि फिल्म निर्माते अमेय खोपकर यांच्या घरी बाप्पांची प्राण प्रतिष्ठा। खोपकर यांनी सहकुटुंब केली बाप्पांची पूजा। यावेळी त्यांनी बाप्पाकडे महाराष्ट्रामधील वाचाळ नेत्यांना सद्बुद्धी मागितली। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटलांच्या घरी गणरायाची प्राण प्रतिष्ठा। यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटलांची देखील उपस्थिती। यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्या घरी चांदीचा बाप्पा विराजमान। येरावार कुटुंबियांकडून गणरायाची विधिवत पूजा। सांगलीमध्ये मंडळांच्या गणरायाचं बैलगाडीमधून वाजत गाजत आगमन। ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना। गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क। एबीपी माझाच्या अक्षरांमधून साकारला बाप्पा। वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांची कलाकृती। गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम। मुंबईमध्ये वृक्ष लागवड होण्यासाठी भक्तांना विविध वृक्षांचे बीज असलेल्या मोदकांचं वाटप। छत्रपती संभाजीनगरमध्ये आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधिवत प्राण प्रतिष्ठा। संभाजीनगरच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश भक्तांमध्ये उत्साह। मुंबईच्या चेंबूर स्थित सह्याद्री गणेश उत्सव मंडळाने यंदा उभारला संकटमोचन हनुमान मंदिराचा देखावा। दरवर्षी हे मंडळ सुंदर देखावा साकारत असतं। नंदुरबार जिल्ह्यामधील 140 वर्षांची परंपरा असलेल्या दादाबाबा गणपतीची मोठ्या उत्साहात स्थापना। दादा गणपती रथामध्ये विराजमान। दादाबाबा गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून मंडळाचे सदस्य खुद्द साकारतात। नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनातील गणपतीची मिरवणूक। महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गणपतीची प्राण प्रतिष्ठा। अभिनेता तुषार कपूरच्या घरी बाप्पांचं आगमन। संपूर्ण कुटुंबियांसह एकत्र येत तुषार कपूर यांनी बाप्पांची पूजा आणि केली आरती। अभिनेता सोनू सूदच्या जुहू इथल्या गंगोत्री निवासस्थानी 5 दिवसांसाठी बाप्पा विराजमान। यावेळी सोनू सूद आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांनी बाप्पांची पूजा आणि केली आरती। नाशिकच्या येवल्यामध्ये अहिल्या गोशाळेचा अभिनव उपक्रम। गीर गायींच्या शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती। ऑस्ट्रेलियामधल्या ॲडलेडमध्ये गणरायाचे उत्साहात प्राण प्रतिष्ठा। 2 दिवस साजरा होणार गणेशोत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।